विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं प्रॅक्टिस सेट 2.4 एक्झाम्पल नंबर 3 आपण दोन ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय आणि मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला दोन ब्रॅकेट कुठले दिलेत आपण सुरुवातीला बघूयात. पहिला ब्रॅकेट आपला 3√2 मायनस √3 इंटू या ब्रॅकेटने कुठल्या ब्रॅकेटला मल्टिपल करायचे. सेकंड वाला ब्रॅकेट आहे आपला 4√3 मायनस √2 या दोन्ही ब्रॅकेटचं आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता आपण दोन्ही ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन करूयात. सुरुवातीला हा वाला ब्रॅकेट जो दुसरा ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट आपण दोन वेळेला घेऊ. मित्रांनो, हा वाला ब्रॅकेट आपण 2 टाइम्स घेऊ. 2 टाइम्स आपण का घेतो, या ब्रॅकेटमध्ये 1 आणि 2 टर्म आहेत म्हणून आपण या ब्रॅकेटला आपण दोन वेळेला घेतोय. म्हणजे या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिपल करता आलं पाहिजे आणि या सुद्धा टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिपल करता आलं पाहिजे म्हणून आपण हा ब्रॅकेट आपण 2 टाइम्स घेतोय. आपण सुरुवातीला मी इथं लिहितो 4√3 मायनस √2. इथे पण आपण लिहू 4√3 मायनस √2. आपण दोन्ही ब्रॅकेट लिहिले. आता आपण काय करू, पहिल्या ब्रॅकेट समोर आपण हा पहिला टर्म लिहू. आपण इथे लिहू 3√2. या ब्रॅकेट समोर आपण सेकंड वाला टर्म तो विथ साइन, सर्वात महत्वाचा आहे. साइन सोबत आपण √3 घेतले. आपण दोन्ही ब्रॅकेट समोर आपण नंबर लिहिले. आता ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे त्या नंबरने ब्रॅकेटला आतल्या नंबरला आपल्याला मल्टिपल करायचा आहे. म्हणजे आपण आता काय करूया, सुरुवातीला √3 ने हा √3 या सरचा किंवा त्या रूटचा तो काय कोएफिशियंट, या दोन्ही सरचा मल्टिप्लिकेशन करताना पहिल्यांदा त्यांच्या कोएफिशियंटचा मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार करायचा आणि नंतर त्यांच्या रॅडिकनचा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो. सुरुवातीला या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करूयात. 3 4 जा इथे लिहू आपण 12. रॅडिकनचं आपण मल्टिप्लिकेशन करूयात, ते येणार 6. 12 कसं आलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 4 जा 12 √3 √2 दोघांचं मल्टिप्लिकेशन √6. आता याचा कोएफिशियंट या सरचा किंवा या रूटचा मल्टिप्लिकेशन आहे 1, काय नाही म्हणजे याचा आहे 3 आणि याचा मल्टिप्लिकेशन हा मायनस आणि हा वाला प्लस मायनस -3 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन रूट आपण 4 लिहूयात. ओके, आता बघा आपल्याकडे आपण काय करू, या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करू. आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना या रूट सोबत कोएफिशियंट आहे 4, या रूट सोबत कोएफिशियंट आहे म्हणजे तिथे 1 आहे. म्हणजे 4 आणि इथला 1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल 4. त्यानंतर √3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन √9. हे मायनस आणि मायनस दोन्ही झाले प्लस, मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होत असतात. याच्या सोबत आहे 1, याच्या सोबत 1, कोएफिशियंट नाही, काही प्रॉब्लेम नाही. आपण दोन्ही रॅडिकनचं आपण मल्टिप्लिकेशन करूयात. दोन्ही रॅडिकनचं √3 √6 आपल्याला मल्टिप्लिकेशन आलं, √3 √2 आपल्याला मल्टिप्लिकेशन आलं √6. आता आपण काय करू, हे सगळे साईन मी थोडस डिफरंट कलरने आपल्याला शो करतो म्हणजे आपल्याला थोडस लक्षात राहील व्यवस्थित. ओके, आता आपण काय करूया, आपल्याला इथे आता आपलं पहिलं काम आहे रॅडिकन जे आहे ते चेक करायचे. आपण एक तर रॅडिकनच्या विषयी 2 विचार करायचे. पहिला विचार असा असो रॅडिकन विषय याचे फॅक्टर पडतील का, आणि सेकंड विचार असो हा कुणाचा स्क्वेअर आहे का. जे स्क्वेअर आहे त्यांचे स्क्वेअर रूट काढूयात आपण, किंवा ज्यांना फॅक्टर पाडणं शक्य आहे त्यांचे आपण फॅक्टर काढूयात. इथे बघू आपण या 6 कुणाचा रूट नाही, 6 हा कुणाचा स्क्वेअर नाहीये आणि 6 चे फॅक्टर पण पडत नाहीत. या दोघांसोबत आपण काहीच करू शकणार नाही. या दोघांचे फॅक्टर सुद्धा पडत नाहीत आणि ते कोणाचे स्क्वेअर सुद्धा नाहीयेत. आपण याला ऍज इट इज ठेवूयात 12√6. आपण याला सुद्धा ऍज इट इज ठेवूयात प्लस √6. आपण काय करूया, या 4चाही रूट घेऊ आणि आपण या 9चाही रूट घेऊ. आपण दोघांचे आपण रूट घेतो, कोणाकोणाचा 4चाही आणि 2चाही, 4चा आणि 9चाही. आपले 3 ऍज इट इज, याचा रूट आहे 2 मायनस आहे ऍज इट इज 4 सुद्धा तशीच घेऊ आपण इंटू याचा रूट घेऊ आपण 3. आपण आता काय करूया बघा, आता आपली नेक्स्ट स्टेप काय, परत काय करूयात आपण या दोघांना आपण ऍज इट इज हवं तर आपण याचा आणि याचं ऍडिशन करू शकतो, पण आपण त्यानंतर करूयात किंवा आता केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण इथे 12 आहे, इथे 1 आहे, या दोघांचे रॅडिकन सेम आहेत. हा 12 आणि याचा कोएफिशियंट 1, दोघांचे ऍडिशन √6 सोबत 1 आहे कोएफिशियंट, या √6 सोबत 12 आहे, दोघांचं आपण ऍडिशन करूयात. 12 इथला 1 13 √6
6, या दोघांचं मल्टिप्लिकेशन -6, या दोघांचं मल्टिप्लिकेशन -12. आता आपल्याला शेवटची स्टेप करायची, आपल्या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला. आपण काय करूयात, 13√6 आपण ऍज इट इज घेऊयात. या दोघांचं आपण ऍडिशन करू. 12 - 6 दोन्ही निगेटिव्ह आहेत, त्यांचं आपण ऍडिशन करूयात, त्यानंतर आपल्याकडे 18. मित्रांनो, हे आपला एक्झाम्पल नंबर 3 चा आपलं हे आन्सर आहे, 13√6 - 18. याला तुम्ही असंही लिहिलं तरीही चालेल. याच आन्सर आपण असंही लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. -18 प्लस 13√6 दोन्हीचा अर्थ सेम आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण दोन्हीपैकी कुठलाही विद्यार्थी मित्रांनो मेथडने लिहा, तुमचं दोन्ही मेथडने एक्झॅक्टली करेक्ट असेल. काही क्वेश्चन असेल तर मला विचारू शकता, अन्यथा आपण इथे थांबूया.